त्याच्यामध्ये निवेदन वगैरे ऑर्डर देऊन बसलेले साहेब, विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल तर विद्यार्थी पालक स्वतःहून आले असतील त्यांना आम्ही विरोध करू शकत नाही। याच्यामध्ये निवेदन दिलेले साहेब, सगळे निवेदन आमच्याकडे ऑलरेडी आहेत, आमच्याकडे दुर्लक्ष केलं जाते। ठीक आहे ना, माझ्यासाठी तुम्हाला दुर्लक्ष करण्यासाठी चर्चा करता येईल। आम्ही विद्यार्थी पालक आणि आतमध्ये थांबतो ऐका ना, आतमध्ये सोडा साहेब, आम्ही वर 5 जण जातो सुद्धा आवश्यकता नाही, आतमध्ये सोडा। आपण गेटच्या आतमध्ये सर्व विद्यार्थ्यांना येऊ साहेब। शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, आम्हाला गेटच्या आतमध्ये येऊ द्या। आम्ही काय आवश्यकता नाही, आम्ही काय म्हणतोय गेटच्या आतमध्ये विद्यार्थ्यांना येऊ द्या, वर तुम्हाला जेवढ्याला नाही गेटच्या आतमध्ये नाही, गेटच्या साहेब आम्हाला गेटच्या आतमध्ये म्हणत नाही, तुमची सुद्धा आवश्यकता नाही। विकल्या गेलेल्या सरकारचं काय, विकल्या गेलेल्या सरकारचं काय, पोलीस प्रशासनाचं करायचं काय, या सरकारचा जाहीर निषेध। शिक्षण आयुक्तांचं करायचं काय, मॅडमचं करायचं काय, झोपलेल्या प्रशासनाचं करायचं काय, झोपलेल्या प्रशासनाचं करायचं काय। अरे शिक्षणाच्या हक्काचं, शिक्षणाच्या हक्काचं शिक्षण मंत्र्यांना बोललो, शिक्षण परमिशन आलेला गुन्हा दाखल करा। शिक्षण आयुक्ताचं करायचं काय, आम्ही शिक्षण मागतो त्यासाठी तुम्ही गुन्हा दाखल करताना खरंच तुम्हाला करायचं शिक्षण विद्यार्थ्यांना न्याय द्या, शाळा चालू झालीच पाहिजे, शाळा चालू झालीच पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय द्या, शिक्षण आमच्या हक्काचं, जागेवर बसून घेऊ आपण, साहेब यासाठी आमच्यावर गुन्हा दाखल करा। ऐका ना, साहेब रिक्वेस्ट करतो साहेब, आमच्यावर या विद्यार्थ्यांसाठी जर गुन्हा दाखल झाला तरी आम्ही तो गुन्हा घ्यायला तयार आहोत साहेब। आम्ही शिक्षण आयुक्त तोपर्यंत मग त्यांना बाहेर येऊन निर्णय घेऊन द्या, आम्ही आतमध्ये जाऊ, आम्हाला सगळ्यांना आतमध्ये सोडा। न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या।
वाकरे मॅडमचं करायचं काय? वाकरे मॅडमचं करायचं काय? शिक्षण आयुक्ताचं करायचं काय? शाळा सुरू झालीच पाहिजे, शाळा चालू झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय द्या, विद्यार्थ्यांना न्याय द्या. शाळा चालू झालीच पाहिजे. शिक्षण आयुक्ताचं करायचं काय? शिक्षण आयुक्ताचं करायचं काय? शिक्षण अधिकारी वाकरे मॅडमचं करायचं काय? झोपलेल्या प्रशासनाचं करायचं काय? शिक्षण अधिकाऱ्यांचं करायचं काय? शिक्षण आमच्या हक्काचे, शिक्षण आमच्या हक्काचे. विद्यार्थ्यांना न्याय द्या, विद्यार्थ्यांना न्याय द्या. आम्ही काय म्हणतो साहेबांशी तर बोला. आम्ही काय म्हणतोय फक्त विद्यार्थ्यांना इथे गेटच्या आत घ्या. आम्ही 4% तुम्ही म्हणाल तेवढी वर जातो. जर तुम्ही जर आम्हाला इतर काम करतात संरक्षण लोक येतात. हा मोठमध्ये ऐकून तर घ्या पहिलं. आपल्याला जायचं आम्ही तुम्ही म्हणाल ना, तुम्ही जेवढे म्हणाल त्यापेक्षा एक कमी घेऊ. आम्ही तुम्हाला विश्वास करतो. फक्त विद्यार्थ्यांना आत तुमची अडचण राहते. काय घेतले उपसंचालकाचं करायचं काय? अरे उपसंचालकाचं करायचं काय? शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. शाळा चालू झालीच पाहिजे, शाळा चालू झालीच पाहिजे. न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. या उपसंचालकांचं करायचं काय?
अधिकाऱ्यांचं करायचं काय? या शिक्षण अधिकाऱ्यांचं करायचं काय? विद्यार्थ्यांना न्याय द्या, विद्यार्थ्यांना न्याय द्या. झोपलेल्या प्रशासनाचं करायचं काय? झोपलेल्या प्रशासनाचं करायचं काय? मॅडमचं करायचं काय? उपसंचालक मॅडमचं करायचं काय? न्याय द्या, न्याय द्या. नाही मुलांच्या भवितव्याचा 750 शिक्षण आमच्या हक्काचे, शिक्षण आमच्या हक्काचे, आई कुणाच्या बापाचे झालीच पाहिजे, झालीच पाहिजे.